नमस्कार. जबाबदारीचं भान नसलेल्या एका अधिकाऱ्याची तथाकथित प्रेम कहाणी आम्ही सध्या व्हायरल करत आहोत. प्रत्येक ज्या WhatsAppच्या ग्रुपवर आणि Facebook, Instagram, YouTube या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्ही ती लिखित स्वरूपात सोडली आहे. आणि आता हा त्या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या आम्ही करत आहोत. विषय असा आहे की अहिल्यानगरमध्ये एक संस्था आहे गजबजलेल्या परिसरात. त्या संस्थेचं नाव मुद्दाम आम्ही टाळतो आहोत. त्या संस्थेतल्या जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते रिलेशनशिपमध्ये इतके नखशिखांत बुडाले आहेत की त्यांना जबाबदारीचं अजिबात भान राहिलेलं नाही. आपण काय करतो, आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडून समाजाच्या, आपल्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, याची त्या सर्व जे संबंधित लोक आहेत, अधिकारी कर्मचारी, त्यांना अजिबात जाणीव राहिलेली नाही. वास्तविक पाहता जिल्ह्याच्या अनेक भागातून त्या संस्थेमध्ये महत्त्वाच्या कामाकरता नागरिक येतात. मात्र त्यांची कामं करण्याऐवजी ही मंडळी रिलेशनशिपमध्ये अडकली आहेत. म्हणजे एका विभागातला अधिकारी किंवा एका विभागातला कर्मचारी दुसऱ्या विभागातल्या एका कर्मचाऱ्याशी रिलेशनशिपमध्ये असतो आणि ती दोघं नगरमधल्या कुठल्या एखाद्या लॉजवर जाऊन त्यांचं प्रेम व्यक्त करतात. ही बातमी ज्यावेळेस व्हायरल केली त्यावेळेस अनेकांनी आम्हाला विचारलं, फोन करून विचारलं, WhatsApp मेसेज करून विचारलं की कोणती संस्था आहे, काय आहे, कोण अधिकारी आहे. तर हे सर्वस्वी आम्ही वाचक आणि प्रेक्षकांवर सोडलं आहे. त्यांनी आशीर्वाद घ्यायचा. आम्ही ती गोष्ट एक्सपोज करायला अजिबात बांधील नाही. आमच्यावर ते बंधन नाही. दुसरं असं की मग तुम्ही म्हणाल की ही बातमी देता कशाला? जे चाललंय ते अप्रत्यक्ष का होईना तुमच्यासमोर मांडणं आमचं काम आहे. भले तुम्हाला ते पटल किंवा न पटेल. तर त्या ज्या संस्थेत हा जो प्रकार चालला आहे, वास्तविक पाहता हा प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीशी अजिबात मिळता जुळता नाही. आपली ती संस्कृती नाही. आपली संस्कृती स्वतःच्या पत्नीशिवाय दुसऱ्याशी अनैतिक संबंध ठेवण्याला विरोध करते आणि त्याला पाप समजते. अशी आपली उत्कृष्ट आदर्श संस्कृती आहे. मात्र आपल्या संस्कृतीचा या लोकांना विसर पडला आणि त्यांनी पाश्चात्य संस्कृती जोपासली. त्या संस्कृतीचा पुरस्कार केला, पाश्चात्य संस्कृतीचा, आणि रिलेशनशिपमध्ये ते सध्या म्हणजे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी सामान्य आम्ही ज्यावेळेस त्या संस्थेत काम घेऊन जातो, ती कामं आमचं काम वर्षानुवर्षे का होत नाही? आमच्या फायली ज्या आहेत कामाच्या, त्या फायली तिथं धुळखात पडून का असतात? त्याचं एक कारण आहे. कारण तुम्ही संस्थेच्या बाहेर ज्यावेळेस तुमचं काम संपतं, सुट्टी होते, त्यानंतर तुमची कशी झक मारायची ती झक मारा. त्याबद्दल कोणाला काही देणं घेणं असण्याचं कारण नाही. मात्र संस्थेत काम करत असताना तुम्ही जर असे भलतेच थेर करत असाल तर हे कोणी सहन करणार आहे आणि कोणी सहन करूसुद्धा नाही. विषय असा आहे की या संस्थेत जो अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली 2 चमचे आहेत. त्या 2 चमच्यांच्या माध्यमातून हा अधिकारी प्रचंड असा मलिदा लाटतो आहे. आणि मलिदा गोळा करण्याच्या कामामुळं मेहरबान होऊन हा अधिकारी त्या 2 चमच्यावर, त्या 2 नारसाळ्यावर कुठलीच कारवाई करायला तयार नाही. उलट त्यांना दिवसेंदिवस चांगले अच्छे दिन येत आहेत. हा प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळते. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही अशी थेरं जर करत असाल तर त्या तुमच्या
नोकरीला म्हणजे ती तुमची नोकरी समाजाच्या कुठल्याच कामाची नाही. थोडक्यात म्हणजे जबाबदारीचं भान या लोकांनी ठेवायला हवं आहे. आणि यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्ही तर असं ऐकलं की त्यांचेसुद्धा हात भ्रष्टाचारात असे बरबटलेले आहेत. त्यामुळं वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई करायला हिंमत दाखवत नाहीत, धजावत नाहीत. कारण हे अधिकारी त्या वरच्या अधिकाऱ्याला, वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा ब्लॅकमेल करायला मागं पुढं पाहत नाही. ते वाचा. आम्ही ते लिखित स्वरूपात दिलं आहे व्हॉट्सअपवर. सगळीकडं व्हायरल करतो आहोत. जेणेकरून त्यामुळे जनजागृती व्हावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी कोणीतरी तक्रार द्यायला पाहिजे. तक्रार देण्याचं धाडस जोपर्यंत कोणी करणार नाही, आणि हे मर्दाचं काम आहे, नामर्दाचं काम नाही. ज्याच्यातला नामर्दपणा अजून जिवंत आहे तो कधीच तक्रार दाखल करणार नाही. आणि तक्रार दाखल जर झाली तर मात्र हा साहेब आणि त्याच्या 2 नारसाळ्यांची 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. थांबूयात. काही माहिती जर भेटली तर त्या नवीन माहितीसह पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. आणि हो, लोकपत यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्या व्हॉट्सअपवर येतील आणि त्या व्हिडिओचं, त्या बातमीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं लोकपत यूट्यूब चॅनल हा जो तुमचा आमचा प्लॅटफॉर्म आहे, ते लोकपत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.